गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये मायबाप सज्जनांना नमन करून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये दोन व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे। त्या दोन व्यक्ती कोणत्या बरं? एक पहिली व्यक्ती श्रीकृष्ण स्वारी, जो न लढता आपला विजय निश्चित करेल। बघा श्रीकृष्ण स्वारींनी बघा आपण महाभारतामध्ये पाहिलं असेल, अर्जुनाच्या सोबत होती, बघा रथामध्ये बसलेली होती। बघा अर्जुन ते युद्ध अर्जुन लढत होता, पण सर्व अर्जुन होता ना, तो नाम मात्र उभा होता। प्रत्यक्ष बघा हा युद्ध लढत कोण होता बरं? ही पूर्ण लीला कोणाची चालू होती? श्रीकृष्ण स्वारींची चालू होती। पण ते कोणाला कळालं का? कोणालाच कळालं नाही। अर्जुनाची भक्ती होती, अर्जुनाची ती ऊर्जामय शक्ती होती, त्या अर्जुनालाच माहीत होतं। अर्जुन फक्त नाम मात्र तिथे उभा होता। आणि दुसरा व्यक्ती कर्ण, बघा दुसरा व्यक्ती कर्णाचं नाव का घेतलं असावं बरं? त्याचं कारण असं, बघा जो पराभव समोर असताना सुद्धा आपली साथ सोडणार नाही असा मित्र असावा। पण आपल्या जीवनामध्ये असे मित्र आहेत का? कधीतरी विचार करून बघा। आपल्या जीवनामध्ये भरपूर मित्र आपण करतो। बघा आपला पूर्ण मोबाईल आहे ना, पूर्ण मोबाईल बघा व्हॉट्सअप आपल्या मित्रांमध्ये भरलेला असतो, पण संकटाच्या वेळी जो धावून येतो ना, तोच खरा मित्र असतो। आणि बघा ज्याप्रमाणे आपण महाभारतामध्ये पाहिलं की बघा कौरवांचा पराभव झाला आणि कर्णाला बघा स्वतःचा पराभवसुद्धा दिसत होता, तरीसुद्धा स्वतःचं मरणसुद्धा दिसत होतं, तरीसुद्धा तो डगमगला का? एकदा शब्द दिला ना, पण कर्ण बघा कमी कुठे पडला बरं? का तो अधर्माच्या बाजूने होता? बघा कर्ण काही वाईट होता का? अजिबात वाईट नव्हता, पण त्याचा मार्ग अधर्माचा होता। जर तो श्रीकृष्ण स्वारींच्या बाजूने असताना तर आज अर्जुनाच्या ठिकाणी कर्णाचं नाव असतं। कारण कर्ण होता ना, दानशूर कर्ण होता, प्रत्येक गोष्टीमध्ये दान करायची सवय होती त्याला। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाचं जीवन आहे ना, ते क्षणिक जीवन आहे। त्या क्षणिक जीवनाला बघा तुम्ही ह्या जीवनामध्ये आले आहात ना, तर ईश्वराचं दर्शन घडवल्याशिवाय तुमचा मृत्यू होऊन देऊ नका। पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतो का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे प्रेम आणि आस्था असते ना, या दोन गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत। आणि आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना, तर कणाकणात ईश्वराचं दर्शन घडलं जाईल। पण आपल्या मनामध्येच भक्ती निर्माण होत नाही, तर ईश्वराचं दर्शन कुठून घडेल बरं? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर पूजा करायच्या आधी ना विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे। का बरं? कारण जेव्हा आपण पूजेला बसतो, जेव्हा आपण परमेश्वराचं बघा चिंतन करायला बसतो, तेव्हा आपल्या मनामध्ये जर विश्वास नसेल ना, तर फक्त या वैखरीमध्ये परमेश्वराचे शब्द बघा उच्चारले जातील, पण ते मनापर्यंत जातील का? कधीच जाणार नाही। म्हणून पूजा करण्याच्या अगोदर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि बोलण्याच्या अगोदर ऐकायला शिकलं पाहिजे। बघा मनुष्य या कलियुगामध्ये या जीवनामध्ये बघा एखाद्याशी एवढा बोलण्यामध्ये गुंतून जातो ना, त्याच्या वैखरीमधून काय बाहेर निघतं ना, त्याचं त्यालाच कळत नाही। पण मनुष्याने जर बोलण्याच्या अगोदर विचार केला, जर बोलण्याच्या अगोदर समोरच्याचं बोलणं ऐकलं ना, तर भरपूर संकट निर्माण झालेले असतात ना, ते आपोआप सुखामध्ये बदलली जातात। पण मनुष्य मात्र एवढा बोलतो ना, समोरच्याचं ऐकूनच घेत नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर जीवनामध्ये तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना, तर समोरचा काय बोलत आहे ना, ते अगोदर ऐकून घ्यायला शिका।
जोपर्यंत तुम्ही ऐकून घेत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होणार नाही. कारण स्वतःचं खरं करण्याची ही बुद्धी आहे ना, ती कुठेतरी चुकीची आहे. म्हणून समोरच्याचं ऐकल्याशिवाय आपण एकही शब्द बोलू नये. तिथे नम्रता निर्माण होत असते, आणि जिथे नम्रता निर्माण होते ना, तिथे सुख आल्याशिवाय राहतं का? समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याचं पूर्ण आयुष्य संपून जातो ना, पण भगवंताचा त्याला शोध मात्र घेता येत नाही. पण दुर्गुणाचा शोध तो कधीही घेत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याला कृष्ण पुत्र म्हणून कळाला ना, तो यशोदेचा नंदलाल झाला. ज्याला कृष्ण मित्र म्हणून कळाला ना, तो सुदामाचा सखा झाला. ज्याला कृष्ण पती म्हणून कळाला, तो रुक्मिणीचा धरोहर झाला. ज्याला कृष्ण प्रेम म्हणून कळाला ना, तो राधेचा मोहन होऊन गेला. आणि ज्याला कृष्ण पुरुष म्हणून कळाला ना, तो सर्वांसाठी पुरुषोत्तम झाला. म्हणजेच काय? म्हणजे जोपर्यंत आपल्याला भगवंत कळत नाही ना, तोपर्यंत त्याच्या रूपाची बघा ही ऊर्जा आहे, ती आपल्यापर्यंत पोचेल का? कधीच पोचणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक कामांमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर मनुष्याचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा, आपले भाग्य आहेत, आपले नशीब आहेत, आपले कर्मच ठरवत असतात ना. जर आपले कर्म चांगले असतील, जर आपले कर्म सुंदर असतील, तर आपले नशीब आणि भाग्य आहेत ना, ते कुठेच जाणार नाही. ते आपल्यासोबतच राहतील. जरी तुमच्या जीवनामध्ये बघा कुणी तुमच्या जीवनामध्ये अत्याचार केला असेल, तुमच्यावर दुःख निर्माण करण्याचं कारण जरी बनला असेल ना, तरी शेवट तुमचाच गोड होणार आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा शेवट असतो ना, तो सत्यच असतो, तो चांगलाच होत असतो. म्हणून सत्याची बाजू कधी तुम्ही सोडू नका. जेव्हा तुम्ही सत्याची बाजू सोडता ना, तिथे कुठेतरी असत्य निर्माण होतं. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होतो. नम्रता निघून जाऊन तिथे अहंकार येतो. मग तुम्ही म्हणता की मी चांगलं वागूनसुद्धा माझ्या बाबतीत वाईट घडायला सुरुवात झाली. पण तू सत्याची बाजू सोडलीस हे तू मात्र विसरून गेलास. म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. माणसाला जीवनामध्ये हे कर्माचं फळ असतं ना, ते कशा पद्धतीने मिळत असतं ना, हे या उदाहरणाद्वारे स्पष्ट होईल. राजा भोज एक लोकप्रिय आणि न्यायप्रिय राजा होता. तो आपल्या प्रजेला मुलांप्रमाणे सांभाळ करायचा, आणि त्याच्या दरबारामध्ये अनेक असे विद्वान मंत्री होते. ते निंदा करणाऱ्याला आणि काम चुकार लोकांपासून नेहमी दूर राहायचे. राजा भोजास त्यांची प्रजा ही देवाप्रमाणे मानत असे, आणि त्याचा जय जयकार सुद्धा करत असे. बघा, राजा भोजास प्रजा ही देवाप्रमाणे मानत होती, आणि राजा आपल्या प्रजाजनांचं सुखदुःखामध्ये बघा प्रत्येक वेळेमध्ये सुख दुःखामध्ये त्यांचं बघायचा. आणि रात्रीच्या वेळेमध्ये वेश बदलून बघा नगरीमध्ये फिरायचा. एक दिवस राजा एका गरीब ब्राह्मणाच्या झोपडीजवळून जात होता. तेव्हा त्याची नजर एका गरीब ब्राह्मण आणि ब्राह्मणीवर पडली. आणि ब्राह्मणाच्या त्या झोपडीमध्ये एक छोटासा दिवा जळत होता. ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणत होता की मी आता खूप म्हातारा झालो आहे, खूप कमजोर झालो आहे. माझ्या शरीरामध्ये आता इतकी ताकद राहिलेली नाही की मी कोणाच्या घरी जाऊन पूजापाठ करू शकेल. आणि आपल्याला एखादं मोलसुद्धा नाही जो आपल्याला कमावून खाऊ घालू शकेल. आता माझ्याकडे एकच पर्याय आहे की मी राजाकडे जाऊ. आणि ब्राह्मणी म्हणाली, ठीक आहे. म्हणतात राजा खूप दयाळू आहे, ते आपली मदत नक्कीच करतील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होताच ब्राह्मण राजाच्या दरबारामध्ये पोचला. आणि राजाला नमस्कार करून ब्राह्मण म्हणाला, महाराज मी वृद्ध झालो आहे, आणि या उतार वयामध्ये आपली मुलं आपल्याला सहारा बनतात. पण माझं दुर्भाग्य एवढं आहे ना की मला मुलबाळ नाही, मला काही संतान नाही, आणि आता 2 वेळचं जेवणाचीही पंचायत झाली आहे.
राजाला त्या ब्राह्मणाच्या बघा या गरिबीविषयी रात्रीचं कळालं होतं, म्हणून राजाने सोने आणि चांदीचे शिक्के त्या बघा ब्राह्मणाला दिले. ब्राह्मणाकडं आता एवढं धन आलं होतं ना की तो पूर्ण आयुष्य आरामात खाऊ शकेल. त्याने ते शिक्के एका लाकडाच्या संदुकामध्ये ठेवले आणि त्या रात्री एक विचित्र घटना त्याच्यासोबत घडली. सकाळी उठल्यानंतर ब्राह्मणाने ते संदूक उघडले तर त्यामधील सगळे शिक्के होते ना ते गायब झालेले होते. तो विचार करू लागला, दरवाजा तर बंद होता, बाहेरून कोणी आलं तर नव्हतं ना, तर ते सिक्के गेले कुठे? ब्राह्मण व्याकुळ होऊन परत राजाच्या दरबारामध्ये गेला आणि सर्व रात्रीची घडलेली सर्व हकीकत राजाला सांगितली. राजाने दुसऱ्याच वेळी सुद्धा सोन्या आणि चांदीचे शिक्के दिले. ब्राह्मण खूप खुश होऊन घरी आला आणि ब्राह्मण सिक्के संदुकामध्ये ठेवून परत झोपी गेला. आणि त्याला स्वप्न पडलं की राजा त्याच्याकडे सोने आणि चांदीचे शिक्के वापस नेण्यासाठी आला आहे. तो म्हणत आहे की राजावर खूप मोठं संकट पडलं आहे, तर मी तुम्हाला दिलेले सिक्के मला परत द्या. बघा, आणि ब्राह्मणाने ते सिक्के त्याला परत दिले. ब्राह्मण सकाळी उठतो आणि बघतो तर संदुकामध्ये सिक्के नव्हते. तो विचार करू लागला की रात्रीचे घडलेले खरे स्वप्न खरं होतं. बघा, ब्राह्मण पुन्हा राजाकडे जातो आणि रात्रीचा सगळा प्रकार सांगितला. राजाला खूप आश्चर्य झालं, परंतु राजाने परत ब्राह्मणाला शिक्के देण्याचा आदेश दिला. ब्राह्मण खूप खुशीने घरी आला आणि राजाने निश्चय केला. बघा, तो आज रात्री ब्राह्मणाच्या झोपडीजवळ जाऊन तो स्वतः सगळं बघणार आहे. रात्रीच्या वेळी राजा जेव्हा ब्राह्मणाच्या झोपडीजवळ पोचतो, राजाने मध्यरात्री घडलेली ही घटना बघून बघा राजासुद्धा हैराण होतो. राजाने बघितलं की राजासारखाच दिसणारा एक व्यक्ती ब्राह्मणाला रुपये वापस मागत आहे. राजाला राहवलं नाही. त्यानं विचारलं, महाशय आपण कोण आहात, जे ह्या गरीब ब्राह्मणाकडून दुःखी करत आहात? बघा, तुम्ही राजा नाही, राजा तर मी आहे आणि ब्राह्मणाला दुःखी करून मला बदनाम करत आहात. तो हमशकल व्यक्ती राजाला म्हणाला, राजन, आपल्याला माहीत नाही, हा गरीब ब्राह्मण आपल्या कर्माचं फळ भोगत आहे. या ब्राह्मणाचे पैसे एकतर गायब होतील, नाहीतर बांधलेले घर पडून जाईल, कारण त्याच्या नशिबामध्ये सुख लिहिलेलं नाही आणि ब्राह्मणाची गरिबी त्याच्या पूर्वजन्माचे कर्म आहेत. बघा, आणि त्याला त्यानुसार फळसुद्धा मिळत आहे. राजा म्हणाला, मी आपल्याला विनंती करतो की त्या ब्राह्मणाला दंड करू नये. त्याच्या कर्माचं फळ आहे ना, मी भोगायला तयार आहे. राजानं खूप विनंती केली. तेव्हा राजाचा हमशकल म्हणाला, राजन, कर्मफळ तर सगळ्यांनाच मिळतं. मनुष्य कर्म आणि भाग्याचा गुलाम आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागणार आहे. त्यापासून कोणीच वाचू शकणार नाही. बघा, या दुनियेमध्ये सगळ्यांना नियतीसोबत लढावंच लागतं. नियतीच आपल्याला चांगलं आणि वाईट अनुभव देत असते. कर्माचं हे फळ आहे ना, खूप विचित्र आहे. एवढं बोलून राजाचा हमशकल तिथून गायब झाला. एका दिवशी राजा आपल्या तेज तलवार घोड्यावर बसून शिकार करायला निघतो आणि राजासोबत बघा त्याचे शिपाईसुद्धा होते. पूर्ण दिवस राजा शिकार करत करत राजाच्या सीमेजवळ पोचतो आणि शिपाई मागे राहून गेले तेव्हा त्या घोड्याचे उंच पहाडावरून उडी मारली. राजा घोड्यावरून पडतो आणि त्या उंच बघा डोंगरावरून राजा जोरात आपटून बेशुद्ध होतो. राजाच्या डोक्यावरील मुकुट पडला. राजाला जेव्हा शुद्ध आली ना, तेव्हा त्यांना कळालं की त्यांना दुसऱ्या राज्यातील शिपायांनी बंदिस्त केलेलं आहे. शिपायानं विचारलं की तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी आला आहात? राजा गुपचूप बसले. त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. शिपायांनी राजाला शत्रू समजून खूप मारलं आणि या घायाल करून नगराच्या बाहेर सुनसान जागेत फेकून दिलं. बघा, जेव्हा तेथून त्याच नगरामध्ये राहणारा हा गंगुतेली जात होता, त्याची नजर राजावर पडते. तो जखमी राजाला उचलून आपल्या घरी घेऊन गेला आणि कारण राजाच्या नशीब राजाला गंगुतेलाकडे घेऊन गेले होते.
गंगूतेल्याने राजाला औषध उपचार करून स्वस्थ केले. राजा जेव्हा शुद्धीवर आला ना, तेव्हा राजाने आपल्याला जीवदान दिलेल्या त्या व्यक्तीला बघितलं, परंतु राजाची वाचा गेली होती. गंगूतेलाने राजाला बघूनच ओळखलं होतं, कारण की हा कोणीतरी क्षत्रिय वंशातील व्यक्ती आहे आणि त्याच्या बदनशिबामुळं त्याला शत्रू समजून मारलं गेलं आहे. काही दिवसानंतर राजा पूर्णपणे बरा होतो, परंतु राजाला माहीत होतं की खरी हकीकत समजल्यावर या राज्यातील राजा त्याला शत्रू समजून कैद करेल. त्यामुळे राजा गपचूप राहिला. गंगूतेलीनं राजाला तेलाच्या घाण्यावर काम दिलं. राजा ते करण्यामध्ये तयार झाला. गंगूतेलीसुद्धा राजासोबत घाण्यावर बैल म्हणून काम करायचा, परंतु हिरातल कोळशाच्या खाणीतही चमकतो आणि चिंगारी अंधारातही दिसून येते. म्हणून गंगूतेल्याने राजाचे बघा ते चांगलं शरीर, तेजपुंज चेहरा बघून अंदाज लावला की त्याचा दास हा काहीतरी साधारण मनुष्य नाही. राजाला त्याच्या जीवनदात्याचे कर्ज फेडायचे होते आणि त्यामुळं पूर्ण बरे झाल्यानंतर राजाने आपली ओळख त्याला सांगितली नाही. राजा एक दिवस सकाळी गाणं म्हणत होता. तिथे तेल घेण्यासाठी आलेल्या गावातील लोकांनी राजाचं गाणं ऐकलं. त्यांचा तो मधुर आवाज ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले होते. जेव्हा पण राजा हे गाणं गायचा, त्यावेळचे सगळे लोक त्याच्या गाण्याचा आनंद घ्यायचे. त्या देशाचा राजासुद्धा मोठा संगीतप्रेमी होता. त्या राजाची मुलगीसुद्धा संगीताचे प्रशिक्षण घेत होती. राजाच्या दरबारामध्ये गायनाचे आणि नृत्याचे कार्यक्रमसुद्धा व्हायचे आणि त्यांना बक्षीससुद्धा दिलं जायचं. बघा, या राजाच्या दरबारामध्ये संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आणि सर्व श्रेष्ठ गायकाची निवड येण्यात होती. गंगूतेलीनं राजाला या कार्यक्रमासाठी तयार केलं. नियोजनित वेळेनुसार राजा भोज आपल्या स्वामी गंगातेलीसोबत बघा दरबारामध्ये पोचतो आणि राजा भोज एकदम साध्या कपड्यामध्ये, बघा तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती तेज होतं ना, ते बघण्यापुरतं होतं. एवढं सुंदर चेहरा आणि लखलखीत तेज होतं ना, तो राजा आहे असा भास होत होता. दरबारामध्ये आनंद आणि उल्हासाचं वातावरण होतं. खूप गायकांनी गायनसुद्धा केलं, परंतु राजकुमारी अजूनही चांगल्या गायकाच्या शोधामध्ये होती. शेवटी कोपऱ्यात बसलेल्या गंगूतेलीनं राजा भोजकडे गायनासाठी इशारा केला. राजा अभिवादन केलं आणि मंचाकडे जाण्यास निघाला. राजा भोजने गंगूतेलीला नोकर असल्याचा आपली स्वतःची ओळख करून दिली आणि गायनाला सुरुवात केली. दरबारामध्ये बसलेले सगळे लोक बघाया या पूर्ण या राजाच्या मंत्रमुग्ध झाली आणि वाहवा करू लागले. राजकुमारी वसुंधरा पहिल्या वेळेस दरबारात उठून उभी राहिली आणि जोरजोराने ओरडून म्हणाली, खूपच सुंदर, महान गायक, श्रेष्ठ गायक. राजाला आणि दरबारातील लोकांना खूपच विचित्र वाटलं. राजकुमारी मंत्रमुग्ध झाली होती. ती राजकुमारी पुन्हा ओरडली, हेच आहेत माझे सर्वश्रेष्ठ गायक. आणि राजाला तर विश्वासच बसेना की एका साधारण व्यक्तीला राजकुमारी असं आपलं का म्हणेल बरं. त्या सभेत आपलं म्हणणं आणि विजयी झालेल्या पुरुषाचा अर्थ होता राजकुमारीचा जीवनसाथी. राजकुमारीला म्हणाला, पूर्ण माहिती न घेता तुझं असं म्हणणं ठीक नाही, कारण तू काही साधारण व्यक्ती नाही, या राज्याची राजकुमारी आहेस. राजकुमारी म्हणाली, पिताजी, तो काही साधारण व्यक्ती नाही, तो चांगल्या क्षत्रिय वंशातील कोणीतरी राजकुमार आहे. तुम्ही परीक्षा घेऊन बघा. राजकुमारी वसुंधराने पूर्ण विश्वासाने उत्तर दिलं. राजकुमारीचे हे मन सांगत होतं की तो कोणी साधारण व्यक्ती नाही. राजाच्या दरबारामध्ये या विद्वानांची कमी नव्हती. राजाने त्याच्या दरबारातील प्रजाजनांना आणि 4 विद्वानांना सांगितलं, आपण त्या युवकाचा परिचय त्याच्या गुणांनीच घेऊ. आपले हे 4 विद्वान त्या श्रेष्ठ गायकाची निवड करेल. त्याला वसुंधरा पसंत करू शकेल. आम्ही स्वतःच त्या 4 विद्वानांना युवकांविषयी प्रश्न करू. सगळ्यात पहिला प्रश्न राजाने धर्मदेवाला केला की या आर्यावृत्तामध्ये सगळ्यात धार्मिक युवक कोण आहे.
धर्मराज म्हणाला की महाराज, आपण तर बुद्धीचे भंडार आहात, परंतु देश प्रदेश जेवढे मला माहीत आहेत ना, त्यानुसार धारा नगरीचा राजकुमार राजा भोज त्यांनी खूप धार्मिक कार्य केलं आहे आणि सगळी प्रजा त्यांना देवता मानते. राजानं पुढचा प्रश्न तपदेवाला विचारला की आपण सांगा, या धर्तीवर आपण कोणाला तपस्वी मानतात? तपदेव म्हणाले, राजा भोज हे खूप मोठ्या युद्धातूनही मृत्यूच्या तोंडून बाहेर आलेले आहेत. राजाने तिसरा प्रश्न कर्मदेवाला विचारला, तुम्ही सांगा बरं, या धर्तीवर कोणत्या युवकाचे कर्म चांगले आहेत? कर्मदेव म्हणाला, महाराज, जेवढे मला माहीत आहे ना, त्यानुसार राजा भोज यांचे कर्म चांगले आहेत. राजाने शेवटचा प्रश्न पुण्यदेवाला केला, असा कोणता पुण्यात्मा युवक आहे जो आपल्या सभेत येऊन आपल्या राजकुमारीचा हात मागू शकेल? पुणे देव बघा पुढे म्हणाले, राजा भोज आहे, त्यांच्या पुण्याच्या आणि अनेक गोष्टी आहेत. पुण्य दरबारामध्ये शांतता पसरली. आता या गायक युवकाचं काय होणार? परंतु तो शांत उभा होता. राजाने त्या युवकाला विचारलं, तू चांगला कलाकार अवश्य आहेस, परंतु तू आमच्या दरबारातील विद्वानांना निर्णय ऐकला असशील. राजकुमारीनं असं काय दरबारामध्ये असभ्य वर्तन केलं? कळालं नाही, माझी मुलगी फक्त राजा भोजाशी विवाह करेल. आपल्या विद्वानांच्या म्हणण्यानुसार राजा भोजमध्ये 4ही गुण उपस्थित आहेत. तो युवक म्हणाला, माफी असावी महाराज, राजा भोजच्या गुणांपेक्षा एक मोठी शक्ती आहे जी आपल्याला नियंत्रणामध्ये ठेवते. राजा सिद्धराज म्हणाले, तू आमच्या विद्वानांचा अपमान करत आहेस का? धर्म, कर्म, तप आणि पुण्य यांच्यापेक्षा मोठी शक्ती आहे. तुला माहीत नाही आमच्या विद्वानांचा अपमान करणाऱ्याला दंड काय आहे? युवक म्हणाला, दंड तर वाईट कर्माचा मिळतो, खरं बोलण्याचा नाही. खरं बोलल्यावर तर बक्षीस मिळतं. राजा भाऊचं हे बोलणं ऐकून बघा सगळ्या सभेत हसू सुटलं. काय अर्थ आहे याचा? राजा सिद्धराज म्हणाला, कसलं बक्षीस? धर्म कर्म यापेक्षा मोठी शक्ती आहे. नशीब आणि भाग्य. राजा भोज हे सगळं गुण असूनही इकडे तिकडे ठोकर खात आहे, परंतु नशीब आणि भाग्य प्रबळ आहे. होणारी घटना कोणी टाळू शकत नाही. राजा सिद्धराज म्हणाला, का तूच राजा भोज आहेस का? युवक म्हणाला, हा महाराज, मीच राजा भोज आहे. हे सगळं कर्माचे भोग आहेत. आज मी तुमच्या सगळ्यात आहे. राजा भोजनं ब्राह्मणापासून ते शिकारीपर्यंत घडलेली सर्व हकीकत सांगितली. तुमच्या सैनिकांना तर मला मारून फेकून दिलं होतं, पण मला तुमच्या इथला हा गंगूतेली भेटला आणि ज्यांनी माझे प्राण वाचवलं. परंतु मी सुद्धा त्यांना माझी ओळख न सांगता त्यांच्याकडे नोकराचे काम स्वीकारलं. सगळ्या सभेमध्ये खुशीचं वातावरण निर्माण झालं. पूर्ण सभेचा राजाचा जय जयकार होऊ लागला आणि राजकुमारी वसुंधरेनं राजाच्या गळ्यात वर माला टाकली आणि विवाह संपन्न झाला. राजा भोजचा विवाह पूर्ण विधानानुसार पार पडला आणि प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये एकच गोष्ट होती, कहा राजा भोज, कहा गंगूतेली. बघा, ही पूर्ण कथा ऐकल्यानंतर या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे की त्या राजाच्या जीवनामध्ये राजा असून सुद्धा त्याला कसं जीवन व्यतीत करायला लागलं. पण त्याने त्याचा धर्म सोडला का? त्याने त्याचे कर्म सोडले का? त्याने कधीच त्याचे कर्म सोडले नाही. त्याच्या जीवनामध्ये भरपूर संकटसुद्धा आली. बघा, त्याला कोणाच्या तरी हाताखाली कामसुद्धा करावं लागलं, पण त्याचं कर्तृत्व होतं ना, त्याचे चांगले कर्म होते. ते बघा निर्माण झाले ना, म्हणजे चांगले कर्म असतात ना, तुम्ही त्याला कितीही पाण्यामध्ये डुबवण्याचा प्रयत्न करा, ते कधीच डुबणार नाही. ते पाण्याच्या वरच तरंगणार. कारण का? कारण चांगले कर्म असतात ना, ते शुद्ध असतात, सत्य असतात आणि सत्य कधीच मरत नसतं. म्हणून सत्याचा शेवट असतो ना, तो सत्यानेच होत असतो. म्हणून कधीही सत्य सोडू नका. जीवनामध्ये कितीही वाईट प्रसंग आला ना, तरीही वाईट मार्गावर कधीच जाऊ नका. आणि हीच वेळ असते जेव्हा परमेश्वर आपली परीक्षा बघत असतो ना,
तेव्हा आपल्याला या जीवनामध्ये आपण जगत असताना दुःख निर्माण होत असतं. परमेश्वर प्रत्येक क्षणी पाहत असतो की हा मनुष्य आहे ना, याच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतं तेव्हा कुठपर्यंत पोचतो, कुठपर्यंत पोचू शकतो, कोणत्या मार्गापर्यंत जाऊ शकतो. पण जो मनुष्य संकट येऊन सुद्धा वाईट मार्गांचा बघा विचार करत नाही, वाईट मार्गांवर चालत नाही, तो सुख समाधानामध्ये आयुष्य जगतो आणि तो परमेश्वराजवळ राहतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या जीवनामध्ये जर कितीही दुःख जरी आलं ना तरी तू वाईट मार्गाचा अवलंब करू नकोस. कारण का? कारण जर कोणी तुझ्या जीवनामध्ये तुला दुःख देण्याचा जरी प्रयत्न केला तरी तू त्याच्या तोंडाला तोंड लावू नकोस. म्हणजेच काय? म्हणजेच कोणतेही शब्द उच्चारताना, शब्द बोलताना शब्दाला धार कधीच आणू नकोस. कारण का? जे धार असलेले शब्द असतात ना ते मन कापून टाकतात आणि आधार असलेले शब्द असतात ना ते मन जिंकून येतात. म्हणून हे मन जिंकायचं असेल ना तर या शब्दांवर कंट्रोल कर. जेव्हा तुझ्या वैखरीमध्ये श्रीरामाचं सामर्थ्य निर्माण होईल ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये संगतसुद्धा चांगली घडेल आणि तुझ्या जीवनामध्ये वेळसुद्धा चांगली येईल. म्हणून कोणताही प्रसंग आला तरी वाईटाची संगत कधी करू नकोस, चांगल्याची संगत कर. जिथे संत संगती घडेल ना तेव्हा तुझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जीवनाचं सार्थक आहे कशामध्ये? जीवनाची खरी ऊर्जा आहे कशामध्ये? ती आहे संत संगतीमध्ये. तुला जिथे कुठे भजनाचा आवाज येईल तिथे तू जाऊन बस, तुझं मन तिथे रमून टाक. कारण या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी तुझ्या डोळ्यांनी दिसत आहेत ना त्या सर्व निरर्थक आहेत, क्षणिक आहेत. त्या गोष्टीचा तू आनंद घेत बसू नकोस. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये तू जन्माला आला आहेस ना, मनुष्यामध्ये तू राहत आहेस, माणुसकीचा धर्म तू जप. कारण मनुष्य जेव्हा माणुसकीचा धर्म विसरतो ना, जरी आपण कितीही बघा, कितीही कोणत्या मनुष्याने आपल्याशी वाईट केलं, दुःख निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला त्याच्यासोबतच राहायचं आहे. जेव्हा माणूस एका कारणामुळे एकटा पडत असतो, कारण कोणता बरं? जेव्हा आपल्या संसारामध्ये, आयुष्यामध्ये जेव्हा मनुष्य बघा त्याच्यासोबत कोणी बोलत नाही, तो एकटा पडतो. तेव्हा मनुष्य एकटा कधी पडतो बरं? बघा, आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला असतो ना तो परक्या माणसांकडून घेत असतो. म्हणजेच काय? म्हणजे जर आपला संसार व्यवस्थित चालत असेल तर समोरचा व्यक्ती येतो आणि आपल्या माणसासोबत बघा, आपल्या माणसाबद्दल आपल्याला काहीतरी आपल्याला सांगत असतो. पण ते तू ऐकलंस तर तुझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. पण तुला जे ऐकायचं आहे ना ते तू अजिबात ऐकत नाहीस. पण जे न ऐकणारं असतं ना त्याच्यावर तू विश्वास ठेवतोस. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुला या भक्तिमार्गामध्ये मन लावायचं आहे, पण तू भक्तिमार्गामध्ये मन लावतोस का? कधीच लावत नाही. पण जिथे तुला असा अचानक अनोळखी व्यक्ती येतो, तुझ्या पत्नीबद्दल काही सांगतो, बघा नवऱ्याबद्दल काही सांगतो, पत्नीला नवऱ्याबद्दल सांगतो आणि नवऱ्याला पत्नीबद्दल सांगतो, मग दोघेही एकमेकांच्या ऐकतात. मग असं जर तिसरा व्यक्ती तुमच्या संसारामध्ये आला तर तो संसार व्यवस्थित राहील का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही नवरा बायको असाल, पती पत्नी असाल, तुमची मुलं बाळं असतील, जर सर्व या भक्तिमार्गामध्ये असतील ना तर तुमच्यामध्ये कोणीही व्यक्ती येणार नाही. आणि जर कधी आला ना बघा तुमच्या संसारामध्ये विष काढवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण हा विश्वास तेव्हा कोणावर असेल? तेव्हा विश्वास माझा भगवंतावर असेल. माझ्या मनामध्ये भगवंताशिवाय दुसरे काहीही नसेल. पण मनुष्य मात्र आपल्या माणसावर कधी विश्वास ठेवत नाही. हे जगाचं सत्य आहे. पण जो भक्तिमार्गामध्ये आहे ना बघा, त्याचं कुटुंब बघा तो रोज 2 वेळची उपासना करतो. सर्व त्याच्या वैखरीमध्ये श्रीरामाचा अंश निर्माण झालेला असतो. मग त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल का? जरी दुःख निर्माण झालं ना तरी सर्व कुटुंब त्याच्या सोबत असतो
आणि जेव्हा कुटुंब आपली माणसं जेव्हा आपल्या सोबत असतात ना, तेव्हा मनुष्य कधीच हारत नाही, कधीच हारणारसुद्धा नाही. बघा, ज्याप्रमाणे कौरव होते, इकडे पांडव होते, पांडव एकत्रच होते ना, पण कौरवांमध्ये कट कारस्थानं होती. शकुनी मामा होता, तो कौरवांचा नाश करण्यासाठीच आला होता ना. बघा, इकडे श्रीकृष्णस्वारी होता, सर्वांना एक धाग्यामध्ये बांधून ठेवलेले होते. बघा, म्हणजे संघटित होते. जेव्हा संघटित असते ना, जेव्हा संघटित बघा एखादी व्यक्ती असते, एखादं कुटुंब असतं, तेव्हा त्या कुटुंबामध्ये जरी दुःख जरी आलं ना, तर ते दुःख वाऱ्यासारखं पळवून जातं. म्हणून आयुष्यामध्ये संघटित राहा. जीवनामध्ये भरपूर दुःख जरी आले ना, तरीही तुम्हाला तो दुःखांचा गारवा आहे ना, तो सुखासारखा वाटू लागेल. म्हणून संघटित राहणं ही आजकालच्या मनुष्याची गरज आहे. परमेश्वर तुम्हाला भेटून जाईल, भक्तीसुद्धा व्यवस्थित घडेल तुमच्या जीवनामध्ये. श्रीराम समर्थ निर्माण होतील. जय जय रघुवीर समर्थ.